हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे। तर मी याच्या आधी तुमच्यासोबत कटिंग शेअर केली होती कॉलर ब्लाउजची 38 साईजची। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। ह्या ब्लाउजची मी पेपर कटिंग केलेली आहे आणि आज जे आहे मी स्टिचिंग दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत व्यवस्थित लास्टपर्यंत नक्की बघा। ज्यांना कटिंग जमत नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, ह्या ब्लाउजांची पेपर कटिंग केलेली आहे 38 साईजची। तर तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। तर जसं आपण हे नॉर्मल कटोरी ब्लाउज जोडतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा ब्लाउज जो आहे तो जोडून घ्यायचा आहे। तर साधा ब्लाउज आहे, याला अस्तर वगैरे काही नाही आहे। आता इथं जर टक्स बघितला तर मी 3 इंचेचा घेतलेला आहे उभा टक्स आणि आडवा जो आहे तो 1.5 इंचाचा घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण याला टक्सही मारून घेतलेले आहेत तर दोन्ही कटोऱ्यांना। तर समोरासमोर ठेवून व्यवस्थित कटोरी चेक करून बघायची, कारण एकसारखी तयार व्हायला नको। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही पण कटोऱ्यांना टक्स लावून घेतलेत। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी जी आहे ती अशी आपली जी क्रॉस पट्टी आहे तिथे आपल्याला ही जोडायची आहे। तर अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाने ही कटोरी क्रॉस पट्टीला जोडून घेतोय। तर ती मी डबल टिप मारून घेते। अशा पद्धतीने आपण एक कटोरी वरच्या साईडने जोडली आणि दुसरी मी कटोरी जी आहे ती खालून जोडते। पण कटोरी जोडताना नेहमी वरतूनच जोडायची, कारण की कटोरी जर कधी मोठी झाली जोडताना तर आपण ती गळ्याच्या साईडने अजिबात कट वगैरे करायची नाही, नाहीतर मग ब्लाउज जो आहे तो संपूर्ण बिघडू शकतो। तर त्यामुळे आपण कटोरी नेहमी वरतूनच जोडायची। त्याच्यानंतर आता मी योकपट्टी लावून घेते। तर योकपट्टी पण पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवून घेतली। त्याच्यावरून आपला हा जो फ्रंट पार्ट आहे तो असा सरळ भाग जो आहे तो योकपट्टीवर आणि उलटा भाग जो आहे तो वरतून येतो। अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आणि आतला भाग आपला त्याच्यावरती फोल्ड करायचा आणि मग वरची योकपट्टी जी आहे अस्तरची ती त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची। आणि टीप मारताना आतला कपडा अजिबात आपला आला नाही पाहिजे आणि बाहेर कपडा काढून घ्यायचा। अशा पद्धतीने एकदम कॉटनचा ब्लाउज आहे हा। तर साधा ब्लाउज आहे आणि या पद्धतीने आपण दुसरी पण योकपट्टी जी आहे ती आपण सरळ भागावरती उलटी योकपट्टी अशी ठेवून हा भाग असा आतमध्ये फोल्ड करून याच्यावरती त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची। तर आपण इथं या पद्धतीने बाहेर भाग काढून घ्यायचा। तर बघा आपली दोन्ही पण आता योकपट्टे ज्या आहेत त्या जोडून झालेले आहेत। तर मी इथं जे आहे इथं टक्स मारून घेते बॅक साईडचे। तर मी हे जे आहे उभे टक जे आहेत ते मी जवळजवळ 4.5 इंचाचे घेतले आणि आडवाही 4 इंचाचा घेतला। असे टक्स आपण बॅक साईडला मारून घेतलेले आहेत। तर मी इथं हुक पट्टी आणि आयपट्टी पण करून घेते। तर ही पट्टी जी आहे ती काढून घेतलेल्या होत्या आणि या पद्धतीने आपण अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची, वरतून एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर परत आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे। तर ही जी पट्टी आहे ही आपली हुक पट्टी झाली। आता आपण एक पट्टी जी आहे ती आयपट्टी तयार करून घेणार आहे। तर आपण अशा पद्धतीने अर्धा इंचापासून टीप मारून घ्यायची आहे। जवळजवळ आपली पट्टी जी आहे ती 1.5 इंचाची तरी पाहिजे। अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाने टीप मारून घेऊ। तर पुन्हा एकदा वरतून दाब टीप देऊन घेऊ आपण पट्टीवरून। आणि बघा अशा पद्धतीने वरतून पट्टी अशी फोल्ड करायची। तर अर्धा इंचाची पट्टी आपली फोल्ड नाही करायची आहे, तशीच त्याच्या कडेने आपल्याला ही पट्टी त्याच्यावरून फोल्ड करायची असते। तर ही आपली आयपट्टी तयार झाली। आता आपल्याला पाइपिंग करायची आहे। तर आपण दोन्ही पण पार्ट या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता मी इथं थोडासा ना आकार देऊन घेणार आहे गळ्याला। अशा पद्धतीने तुम्हाला गळा जर थोडासा खोल घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता। तर आपले दोन्ही पार्ट तयार झाले। आता आपण याला पाइपिंग करून घेणार आहे। तर व्यवस्थित चेक करून बघायची आपली हुक लूप पट्टी सारखी आली का म्हणून।
तर मी इथं पायपिंगसाठी थोडासा गोटसाठी जे आहे ना इथं सरळ पट्टी काढून घेते बघा. या पद्धतीने आपल्याला सरळ पट्टी आहे, तर सरळ पट्टीचीच आपण इथं पायपिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण छोटेसे कट लावून घ्यायचे जिथं पण आपला गोल राऊंड आलेला आहे तिथं, आणि कडेने अशी पट्टी जी आहे ती आपण त्याच्या कडेने एक फोल्ड करून अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण टीप मारून घेतली. तर इथं अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घ्यायची आहे. जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी अशी फोल्ड करून आपण जाड बारीक पायपिंग आपण इथं घेऊ शकतो. तर आपलं कॉलर ब्लाउज इथं आपण इथे एकदम नाजूक आणि छान अशी बारीकच पायपिंग घेणार आहे. तरी पाहू शकता आपली पायपिंग पण लावून झालेली आहे. तर आपण दुसऱ्या पण साईडची याच पद्धतीने पायपिंग लावून घ्यायची आपल्याला. दोन्ही पण पार्टच्या आपल्या अशा पद्धतीने पायपिंग झाली, आणि त्याच्यानंतर मी लगेचच जी आपली आय असतात हुकाची ती मी लगेचच तयार करून घेते. इथं तुमची आय किती पण होऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 5 आय घेऊ शकता, 6 घेऊ शकता, 7 घेऊ शकता. तर तुमची जशी उंची असेल फ्रंट पार्टची हुक लूप पट्टीची त्यानुसार तुम्ही इथं आय घ्यायची. तर बघा फायनली आपला हा पण पार्ट तयार झाला आणि हाही झाला, म्हणजे दोन्हीही पार्ट आपले तयार झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे बॅक साईडला शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर बघा आपलं दोन्ही पण शोल्डर जे आहेत ते जोडून झालेत. आता आपण बाही जोडून घेणार आहे. बाही जोडायच्या आधी आपण थोडंसं कमी जास्त झालेला पार्ट आहे आपला बॅक साईडचा तो आपण एकसारखा तयार करून घेतला. त्याच्यानंतर मी आता इथं बाही जोडणार आहे. बाही जोडताना बघा या पद्धतीने आपल्याला 1 इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे बॅक साईडला. जसं की आपण कटिंग करताना 1.5 इंच घेतलं होतं, पण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये गेलं, मग खाली शिल्लक राहिलं आपलं 1 इंच. मग 1 इंच जिथं आपण खडूचं मार्किंग केलं तिथूनच आपल्याला बाही जोडायला सुरुवात करायची आहे. तर आपला जसं ठरलेलं असतं की आपला खोल भाग जो आहे तो फ्रंट पार्टला येणार, तर त्याच पद्धतीने आपल्याला बाहीचा मधला सेंटर धरून खोल भाग जो आहे तो आपला फ्रंट पार्टलाच येणार आहे. अशा पद्धतीने बाही तिथं जे आपण मार्किंग केलं 1 इंचाला बॅक साईडला तिथून आपल्याला बघा तुम्हाला व्हिडिओ दिसतंय त्या पद्धतीने आपल्याला इथं बाही जोडून घ्यायची. तर एक बाही आपली जोडून झाली, तर त्याच पद्धतीने आता दुसरी ही बाही बघा या पद्धतीने आपण एक बाही मी जोडून घेतली आणि दुसरी बाही तुम्हाला जोडून दाखवते. तर बाही जोडण्याची ही पद्धत तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे, नाहीतर तुम्ही मधल्या सेंटरपासून जर बाही शोल्डरच्या मधल्या सेंटरपासून जर जोडायला सुरुवात केली तर भरपूर प्रॉब्लेम, म्हणजे तो गळा व्यवस्थित येणार नाही आणि शोल्डरही व्यवस्थित बसणार नाही आणि खूप प्रॉब्लेम येऊन जाईल. बाही पण तुम्हाला टाईट किंवा खेचल्यासारखी होईल. त्यामुळं बाही तुम्ही ना जिथून मी सांगितलं तुम्हाला 1 इंच खालून आपण कारण की एक्स्ट्रा घेतलेला आहे बॅक साईडला, तर त्या पद्धतीने आपल्याला
1 इंच पॉईंट घ्यायचा आहे, खडूनी मार्किंग करून घ्यायचं किंवा पेनाने किंवा कट लावायचा आणि तिथूनच बाही जी आहे ती मधल्या सेंटरपासून जोडायची आहे. त्याच्यानंतर मी खालच्या साईडला बाहीच्या आपण तिथं टिप मारून घेतोय फोल्ड करून. या पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे. मी आता इथं कमरपट्टी जोडून घेते आहे. तर बघा कमरपट्टी पण मी इथं जोडून दाखवलेली. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी इथं कमरपट्टी पण जोडून घेतली. आता इथं मला सांगायचं आहे की मी कॉलर कशी बसवते म्हणून. तर संपूर्ण पार्ट आपले जोडून झालेले आहेत. आता इथं आपल्याला कॉलर बसवायची आहे. तर कटोरीच्या वरच्या साईडनी जवळजवळ तुम्ही अर्धा इंच सोडून देऊ शकता, जिथून आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथून. आता संपूर्ण आपल्याला कॉलर जी आहे आपल्याला मोजायची आहे. तर मी बघा बॅक साईडचा मधला सेंटर धरला आणि तिथूनच टेप जो आहे तो असा फोल्ड केला, म्हणजे दुप्पट भाग करून घेतला आणि या पद्धतीने मी कॅनव्हासही मोजून घेतला. तर या पद्धतीने आपण हाही कॅनव्हास याला जोडून घ्यायचा आहे. तर मी इथे या पद्धतीने थोडी एक्स्ट्राच पट्टी घेतली होती. मग थोडंसं आपण या पद्धतीने तिरका कट करून घ्यायचं आहे आपल्याला ही पट्टी. तर त्यानुसार आपण इथं पट्टी आपण जी ब्लाऊज पीसची पट्टी आहे ती अशा पद्धतीने एक्स्ट्रा ठेवलेली आहे आणि मी बघा या पद्धतीने बाही जोडून घेते आपली कॉलर जोडून घेते. तर अशा पद्धतीने बघा वरच्या साईडला आपण ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर वरतूनच आपल्याला टिपही मारून घ्यायची आहे. आपल्या जो पट्टी घेतलेली आहे कॉलरसाठी तिच्या आपल्याला एकदम कडेने टिप मारायची आहे आणि जो आपण खालचा ब्लाऊजची पट्टी ठेवली ती आपली आतमध्ये सरळ भाग जो आहे तो आपला आतमधून गेला पाहिजे आणि उलटा भाग बाहेरून आपण ती पट्टी जी आहे ती ठेवायची, जेणेकरून असं फोल्ड केलं तर आपलं सरळ भाग जो आहे तो बाहेरून येईल आणि उलटा भाग आतमध्ये जाईल. तर इथं पण आपलं थोडंसं सैल राहिलं होतं, म्हणजे एक टिप जी आहे ती व्यवस्थित बसली नव्हती. मी परत एकदा टिप व्यवस्थित मारून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याच्या एकदम वरतून आणि कडेने जे आहे ना टिप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला हळूहळू जे आहे ना याच्यावरून एक टिप मारून घ्यायची आहे. तर आपल्याला ह्या कॉलर जी आपण काढून घेतली तिचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला सांगते बघा कॉलर बसवताना आपली कॉलर पट्टी आहे एकदम त्याच्या कडेने आपण इथं थोडंसं खडूचं मार्किंग करू, कारण आपली टीप जी आहे ती याच्यावरतीच येणार आहे आणि ते आपल्याला शिलाई मारताना व्यवस्थित लक्षात यावी त्यासाठी आपण याच्यावरती अशी खडूचं मार्किंग केलं. बॅक साईडचा मधला सेंटर आणि कॉलरची पट्टीचा मधला सेंटर धरून मध्यभागापासून आपण ही जोडून घेतोय. तर जो खालचा आपला कॅनव्हास आहे त्याच्यावरती ही आपली टिप जी आहे ती आली पाहिजे कॉलर बसवताना. तर बघा या पद्धतीने मी चेक करून घेतलं आणि अशा पद्धतीने बाही कॉलर जी आहे ती आपण इथं अशा पद्धतीने बसवून घेतलेली, दोन्ही साईडनी व्यवस्थित जोडून घेतली. तर बघा या पद्धतीने फायनली लुक तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं, आता याचा हा भाग जो आहे तो आपण अशा पद्धतीने याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि याच्या वरतून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आपली कॉलर अशी छान अशी बसवून झालेली आहे. तर संपूर्ण ब्लाऊज आपला इथं झालेला आहे. आता राहिलेली आहे फिटिंग. तर आपण इथं फिटिंग करून घेतोय. तर सरळ टीप जी आहे ती आपल्याला इथं मारून घ्यायची.
तर तुम्ही फायनली आपला ब्लाऊजचा लूक जो आहे तो पाहू शकता। इथं मी छान असं फिटिंग वगैरे पण करून घेतलेलं आहे। तर संपूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे। आता जे आपण ताईंनी कटिंगचा व्हिडिओ नसन बघितला त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे कटिंगचा, आणि मग तुम्ही ही स्टिचिंग करू शकता। तर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करूनही नक्की सांगू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।